श्री राम. संतांना कसं ओळखावं? धान्यामध्ये काही खडे असे असतात की धान्यापासून ते वेगळे निवडता येत नाहीत. तांदळात पांढरे खडे असतात, ते निवडू जरी गेले तरी निवडले जात नाहीत. त्याप्रमाणे साधू लोक हे आपल्यात असतात. त्यांना पाहू गेलं तर ते आपल्यासारखेच संसारात वावरत असलेले दिसतात, पण खरं पाहता ते आपल्यापेक्षा वेगळे असतात. पुस्तकामधून साधूची लक्षणं पुष्कळ दिलेली असतात, पण त्याप्रमाणे आपण पाहू गेलो तर साधू ओळखता येईलच असं नाही. साधूचं एकच अचूक लक्षण सांगता येईल, ते हे की जो सर्व ठिकाणी देवाला पाहू शकतो तो साधू. पण एवढ्यावरून आपल्याला तो ओळखता येईल का? नाही. तर जेव्हा आपण साधू व्हावं तेव्हाच आपल्याला साधूला ओळखता येईल. जगात आपण कुणाचीच निंदा करू नये. आपण जेव्हा दुसऱ्याचे दोष पाहतो, म्हणजेच ते जेव्हा त्याच्याजवळ आहेत असे दिसतात, त्यावेळेस तेच दोष आपल्याजवळ सूक्ष्म रूपाने असतात असं समजावं, आणि आपण लगेच देवाला शरण जाऊन हे माझे दुर्गुण काढून टाक म्हणून त्याची करुणा भाकावी. आपण जेव्हा जगात न्याय उरला नाही असं म्हणतो, त्यावेळेस आपल्याजवळ तो दोष आहे हे समजावं. म्हणून आपण कोणाचे दोष पाहू नयेत. आपण आपल्या स्वतःला आधी सुधारावं. चित्तशुद्धी केल्याशिवाय आपल्या मनात सर्व ठिकाणी भगवत भाव उत्पन्न होणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपल्याला दुसऱ्याचे दोष दिसतात, तेव्हा आपलंच चित्त अशुद्ध आहे असं समजून आपण परमात्म्याची करुणा भाकून त्याला शरण जावं आणि माझं चित्त शुद्ध कर अशी त्याला विनंती करावी. असं केलं म्हणजे आपलं चित्त शुद्ध होत जातं आणि मग भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागत नाही. जे मिश्रण आहे ते पचवायला कठीण असतं. उदाहरणार्थ भाजणी. मिश्रण नसलेलं एकच शुद्ध अन्न पचायला सोपं असतं. हे जसं खरं, त्याप्रमाणे आपलं अंतःकरण अगदी शुद्ध असावं, म्हणजे ते सगळ्यांमध्ये लवकर मिसळतं. पण आपल्या अंतःकरणामध्ये स्वार्थाचं मिश्रण असल्यामुळे ते सगळ्यांमध्ये समरस होऊ शकत नाही. शुद्ध अंतःकरणाच्या माणसाचं चालणं हळू, बोलणं मृदू, तो सगळ्यांना प्रिय होतो. जगातलं आपलं समाधान किंवा असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावर अवलंबून असतं. माझ्याकरता मी नसून मी लोकांकरता आहे, माझ्याकरता जग नसून मी जगाकरता आहे, ही वृत्ती आपण ठेवावी. श्री राम.